नमस्कार मित्रांनो. आज आपण एक असा प्रश्न सोडवणार आहोत जो प्रत्येक स्मार्टफोन वापरणाऱ्याच्या मनात कधी ना कधी येतोच. अँड्रॉइड घ्यावा की आयफोन? दोन्ही फोन स्मार्ट आहेत, दोन्ही पॉवरफुल आहेत, पण खरंच तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे हे आज आपण सविस्तर आणि प्रामाणिकपणे समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण विचारधारा समजून घेऊया. आयफोन म्हणजे ॲपल. ॲपलचा फोकस नेहमी सिम्प्लिसिटी, प्रायव्हसी आणि इकोसिस्टीमवर असतो. एकदा तुम्ही आयफोन, मॅकबुक, ॲपल वॉच किंवा एअरपॉड्स वापरायला लागलात की सगळं एकमेकांशी अतिशय स्मूथ पद्धतीनं कनेक्ट होतं. दुसरीकडे अँड्रॉइड आहे, जिथे फ्रीडम आणि कस्टमायझेशन हा सगळ्यात मोठा फायदा आहे. वेगवेगळे ब्रँड्स, वेगवेगळे फीचर्स आणि प्रत्येक युजरसाठी वेगळा पर्याय. डिझाईन आणि बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर आयफोनचा प्रीमियम आणि क्लीन लुक आजही इंडस्ट्रीमध्ये बेंचमार्क मानला जातो. पण अँड्रॉइड आता अजिबात कागे नाही. सॅमसंग, पिक्सेल, वन प्लस सारखे ब्रँड्स ग्लास बॅक, मेटल फ्रेम आणि वॉटर रेसिस्टन्स देतात. म्हणजेच डिझाईनच्या बाबतीत दोन्ही फोन प्रीमियम आहेत. फरक फक्त तुमच्या स्टाईल आणि पसंतीचा आहे. आता परफॉर्मन्सकडे बोलूया. आयफोनमधला ए सिरीज प्रोसेसर हा जगातला सर्वात पॉवरफुल मोबाईल प्रोसेसर मानला जातो. गेमिंग असो, व्हिडिओ एडिटिंग असो किंवा हेवी ॲप्स असोत, आयफोन खूप स्टेबल आणि स्मूथ एक्सपिरियन्स देतो. अँड्रॉइडमध्ये स्नॅपड्रॅगन आणि टेन्सर प्रोसेसर्स मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी जबरदस्त परफॉर्मन्स देतात. फरक इतकाच आहे की आयफोन कन्सिस्टन्सी देतो तर अँड्रॉइड फ्लेक्सिबिलिटी देतो. कॅमेरा एक्सपिरियन्स हा आजकाल खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आयफोनचा कॅमेरा नॅचरल कलर्स आणि एक्सलंट व्हिडिओ क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे बरेच यूट्यूबर्स आणि व्लॉगर्स आयफोन प्रिफर करतात. अँड्रॉइडमध्ये गुगल पिक्सेल आणि सॅमसंग नाईट फोटोग्राफी, झूम आणि AI फीचर्समध्ये खूप पुढे आहेत. म्हणजे फोटो काढायला आवडत असेल तर अँड्रॉइड आणि व्हिडिओ कॉन्टेंट बनवत असाल तर आयफोन हा जास्त सुटेबल पर्याय ठरतो. बॅटरी आणि चार्जिंगबद्दल बोलायचं झालं तर अँड्रॉइड फोनमध्ये सहसा मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग मिळते. काही फोन तर 30 ते 40 मिनिटात पूर्ण चार्ज होतात. आयफोनमध्ये बॅटरी क्षमता कमी असली तरी सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनमुळे दिवसभर चांगली बॅकअप मिळते. म्हणजे चार्जिंग स्पीडसाठी अँड्रॉइड पुढे आहे, पण लँग टर्म स्टेबिलिटीसाठी आयफोन चांगला आहे. सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी हा आयफोनचा मोठा प्लस पॉईंट आहे. iOS सिस्टम क्लीन आहे, सिक्युअर आहे आणि ब्लोटवेअर जवळपास नसतो. अपडेट्स वेळेवर मिळतात आणि जवळपास 5 ते 6 वर्ष सपोर्ट मिळतो. अँड्रॉइडमध्ये कस्टमायझेशन खूप आहे, पण अपडेट्स ब्रँडवर अवलंबून असतात. म्हणजे सिक्युरिटी आणि अपडेट्स हवेत तर आयफोन आणि कस्टमायझेशन हवं असेल तर अँड्रॉइड. आता किंमत. अँड्रॉइडमध्ये 10,000 पासून ते 1,00,000पर्यंत प्रत्येक बजेटसाठी फोन उपलब्ध आहेत. आयफोन महाग आहे, पण रिसेल व्हॅल्यू जास्त आहे आणि फोन जास्त वर्ष टिकतो. बजेट युजर असाल तर अँड्रॉइड जास्त योग्य आणि प्रीमियम एक्सपिरियन्स हवं असेल तर आयफोन. तर शेवटी एकच निष्कर्ष, अँड्रॉइड आणि आयफोन यामध्ये एकच बेस्ट फोन नाही. तुमच्यासाठी कोणता योग्य आहे हे महत्त्वाचं आहे. फ्रीडम, कस्टमायझेशन आणि बजेट हवं असेल तर अँड्रॉइड, स्टेबिलिटी, इकोसिस्टम आणि स्मूथ एक्सपिरियन्स हवं असेल तर आयफोन. तुम्ही कोणता वापरता, अँड्रॉइड की आयफोन? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. असा प्रामाणिक टेक कंटेंट आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद.